हॅलो स्टुडंट्स, आज आपण जो पॉईंट पाहणार आहोत तर यापूर्वी आपण पाहिले व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन्स. ओके, तर डायमेन्शन बाबत आपण शिकलोय, त्याची डेफिनेशन पाहिली आहे. तर मग आपण विविध क्वांटिटीजचे डायमेन्शन कशा प्रकारे फाइंड करायचे ॲक्च्युली ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्क्राइब करायचं आहे. ओके, सो मग या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला फाइंड करायचं ते पाहिजे. तत्पूर्वी डायमेन्शनचं परत एकदा डेफिनेशन तुम्हाला मी सांगतो. वी हॅव टू डिस्क्राइब द derived quantities in terms of fundamental quantities in order to raise as their powers. म्हणजे पॉवर्सच्या फॉर्ममध्ये आपण डिराइव्ड क्वांटिटी या फंडामेंटल क्वांटिटीमध्ये डिस्क्राइब करणार आहे. ठीक आहे, मग आता आपण कशा पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत ते आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात पाहतो. काही म्हणजे जवळपास भरपूर साऱ्या क्वांटिटीज आपण या ठिकाणी डायमेन्शन दाखवणार आहे त्यांचं कशा पद्धतीने. पहिलं तुम्हाला बेसिक मी सांगितलं होतं. फर्स्ट वन इज सपोज एरिया. एरिया ही एक डिराइव्ड क्वांटिटी, त्याच्यात फंडामेंटल क्वांटिटी काय येतं, लेंथ येतं. लेंथचा काय येतो, स्क्वेअर. बरोबर. मग याचं डायमेन्शन दाखवण्यासाठी आपण पहिल्या 3 बेसिक क्वांटिटीचा यूज करूया. कुठल्या, मास, लेंथ आणि टाइम. मग मास आहे का याच्यात, नाही. लेंथ आहे का, आहे. टाइम नाही. मग पॉवरच्या स्वरूपात दाखवायचं म्हणजे काय, so mass is 0 times, so length is 2 times, so power is 2 and time is 0 times. So dimension of area is m0 l2 t0 आणि ते रिप्रेझेंट करताना तुम्हाला स्क्वेअर बॉक्स मध्ये लिहायचं या पद्धतीच्या. ओके, तर आफ्टर दॅट सेकंड वन सपोज वॉल्यूम. सो फॉर द वॉल्यूम either we have to use the formula or you have to use unit पण वापरू शकतो. मीटर क्यूब आहे, मीटर क्यूब म्हणजेच लेंथ क्यूब. ओके, सो कसं रिप्रेझेंट करणार आपण, m0 l3 t⁻0. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ वॉल्यूम. ओके, तर हे बेसिक डायमेन्शन झाले. आता यानंतर पुढे जाऊन आपल्याला पुढचे डायमेन्शन्स पाहिजे. ठीक आहे, आता पुढचे डायमेन्शन्स पाहत असताना या ठिकाणी काही सपोज आता आपण डायमेन्शन पाहणार आहोत. सपोज we have to see the next dimension, that is third one is velocity. So the velocity means distance or displacement upon time. Okay, so I will describe this. Look here, distance means l raised to 1 upon time is t raised to 1. Okay, so dimension of this quantity is what, m0 l1 and this t goes to numerator means it is -1, so it becomes t raised to -1 या पद्धतीने. किंवा युनिटच्या साहाय्याने पण करू शकता जर असेल तर. काय, मीटर पर सेकंड. बरोबर. मीटर म्हणजे कशाचं युनिट आहे, लेंथ म्हणजेच l1 अपॉन t1 म्हणजेच काय, परत m0 l1 t -1 या पद्धतीने. त्यानंतर नंबर 4 सपोज काय, ऍक्सेलरेशन. बरोबर. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता ऑलरेडी आपल्याकडे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत, मग ते वापरूया डायरेक्टली. वापरले मग काय, m0 l1 t -1 अपॉन t1 वर जाऊन काय होईल, मायनस. सो काही डायमेन्शन m0
L1 T मायनस 1 इंटू हा T मायनस 1. आता तुम्हाला हा रूल माहिती आहे, A रेस टू M इंटू A रेस टू N काय होतं, A रेस टू M प्लस N. बेस सेम असेल तर पॉवरची काय होते, ॲडिशन. म्हणजेच काय होईल, M0 L1 T मायनस 2. या पद्धतीने या ठिकाणी ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ओके, आफ्टर दिस बरेचसे डायमेन्शन्स सॉल्व्ह करून देणार या ठिकाणी तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर पुढची क्वांटिटी असेल सपोज डेन्सिटी नंबर 5. सपोज डेन्सिटी म्हणजे काय, इट इज डिनोटेड बाय रो. डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स और मटेरियल, इट इज व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर, म्हणजेच मास म्हणजे काय, m रेस टू 1, व्हॉल्यूम म्हणजे काय, L रेस टू 3. हे लक्षात ठेवायचं या पद्धतीने. म्हणजेच काय, M1 हे L वरती आल्यावर काय होईल, न्यूमरेटरला आल्यावर डिनॉमिनेटर वरून मायनस साइन होईल, L रेस टू मायनस 3 आणि T काय 0 आहे. बाकीच्या क्वांटिटी पण लिहू शकतो आपण, पण पहिल्या बेसिक क्वांटिटीसाठी 3 क्वांटिटीसाठी वापरतो. जर आपली जे क्वांटिटी बाकीच्या फंडामेंटल क्वांटिटीमध्ये डिस्क्राईब होत असेल, म्हणजे राहिलेल्या कुठल्या, टेम्परेचर असेल, करंट असेल, तर ते पण आपण इथे इन्सर्ट करू शकतो. मी पूर्वी सांगितले तुम्हाला, या ठिकाणी माससाठी M वापरायचा आहे, लेंथसाठी L वापरायचा आहे, टाइमसाठी T वापरायचा, डायमेन्शन रिप्रेझेंट करत असताना, टेम्परेचरसाठी K और थीटा वापरू शकता. त्यानंतर करंट साठी एकतर I किंवा A वापरू शकता. म्हणजे I मी करंट रिप्रेझेंट करतो किंवा एम्पियर युनिटचा A. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी साठी तुम्ही C वापरू शकता कॅन्डेलाचा. आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स साठी तुम्ही मोल डायरेक्ट जे आहे ते वापरावं लागतं. तर या पद्धतीने तुम्ही या 7 क्वांटिटी त्या डायमेन्शन मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी वापरू शकता. आले लक्षात? तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. हे झालं डेन्सिटी, ऍक्सेलरेशन झाले, वेलोसिटी झाले. आता मोमेंटम नंबर 6 काय, मोमेंटम. मग आता हे मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज क्वांटिटी P इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. ठीक आहे, मास इंटू वेलोसिटी ही क्वांटिटी, इट इज डिनोटेड बाय P. ओके, सो मग आता मोमेंटम, मास म्हणजे काय M1 बरोबर, आणि वेलोसिटीचे डायमेन्शन मग असे फाइंड केले आपण L1 T मायनस 1. म्हणजे काही एकत्रित डायमेन्शन M1 L1 T मायनस 1 या पद्धतीने. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही डायमेन्शन्स काय करू शकता, फाइंड करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ते कॉमेंट करू शकता व्यवस्थितपणे. म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला आणि आयडिया येतील आणि हुरूप पण येईल. ओके, सो या पद्धतीने. त्यानंतर पुढे होप सो तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, नंबर 7. तर नंबर 7 काय, सपोज फोर्स. आता फोर्स सर्वांना माहिती आहे, फोर्स मीन्स बल. इट इज व्हॉट, मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचे पण डायमेन्शन आपण फाइंड केले किंवा युनिटच्या साहाय्याने करा. याचं काय kg, याचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सोपं आहे, ट्रिक्स देतोय तुम्हाला. मग kg म्हणजे काय, युनिट आहे मासचं, म्हणजे काय M1 मीटर L1 आणि हे T2 बरोबर. मग हे काय M1 L1 T मायनस 2. सिंपल, युनिटच्या साहाय्याने खूप सिंपल जाते. ठीक आहे, आता त्याच्या पुढे जाऊ. नेक्स्ट येतं सपोज
इम्पल्स, नंबर 8 क्वांटिटी इम्पल्स. हा फोर्स चेंजेस विथ टाइम जी क्वांटिटी आहे त्याला इम्पल्स म्हणतो आपण. इम्पल्स इज जनरेटेड बाय जे, कॅपिटल जे. कॅपिटल जे इज इक्वल टू काय, ह्याचं युनिट न्यूटन पण असतं, काही लोक विचार करत असतील, पण जर फंडामेंटल फॉर्म मध्ये घेतलं तर या पद्धतीने येतं बरोबर. इम्पल्स जे इज इक्वल टू काय, फोर्स इंटू टाइम. मग फोर्सचे डायमेन्शन पुट करा डायरेक्टली, m1 l1 t-2 इंटू काय t1 बरोबर. हा पॉझिटिव्ह पॉवर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, पॉवरची ऍडिशन होते. काय m1 l1 t-1, कारण -2 + 1 काय होईल -1. या पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बेसिक ज्या क्वांटिटीज आहेत त्यांचे डायमेन्शन लक्षात ठेवायचे आणि बाकीच्यांचे तुम्ही त्याच्या सहाय्याने काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता किंवा बेसिक युनिटच्या सहाय्याने तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे ट्रिक्स लक्षात घ्यायच्या. खूप सारे डायमेन्शन येणार आहे. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली चॅप्टर शिकणार आहे तिथे पण परत डायमेन्शन पाहणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल तुम्हाला, हे पाठांतर करावं लागेल थोडंसं. मग या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि नंतर जसं चॅप्टर पुढे जातील तसं तुमच्या लक्षात येत चालेल. ठीक आहे. ट्रिक्स लक्षात घ्या. मी युनिटच्या सहाय्याने डायमेन्शन फाइंड करतोय. नंतर येतं वर्क. ठीक आहे, नंबर आय थिंक 9 होता, थोडंसं लक्षात घ्या. वर्क म्हणजे काय, W फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स युनिट काय, kg मीटर/सेकंड² इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर बरोबर. मग याचे डायमेन्शन लिहा, m1 l1 अपॉन t2 इंटू l1. ठीक आहे, म्हणजेच काय m1 l2 t-2. ठीक आहे. आणि ऍक्च्युअली फोर्सचं युनिट काय आहे, तसं सॉरी वर्कडनचं युनिट काय आहे, जूल. मग ज्या ज्या क्वांटिटीचं युनिट जूल आहे त्या सगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन काय असणार आहे, ऑब्विसली सेम असणार आहे. मग अशा कुठल्या कुठल्या क्वांटिटीज आहेत, इकडे पहा. अजून एक क्वांटिटी आहे नंबर 10, कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचं युनिट काय आहे, जूल आहे. फॉर्म्युला काय आहे त्याचा माहित असेल तुम्हाला, 1/2 mv². सिंपल आहे, हे कॉन्स्टंट आहे, याला काय डायमेन्शन येणार नाही. ठीक आहे, शोधून पाहूया सेम आहे की नाही. ठीक आहे, तर मग मासचं m1 आणि व्हेलॉसिटीचं काय l1 t-1 आणि त्याचा स्क्वेअर. मग हा रूल तुम्हाला माहित असेल, a⁻m m⁻n. मग हे काय असतं, इक्वल टू a⁻m इंटू n. पॉवरचं काय होतं, मल्टिप्लिकेशन, रेस टू डबल असेल तर. मग हे पॉवर याला काय होईल, मल्टिप्लाय. 1 × 2 2, -1 × 2 -2, म्हणजे काय येईल m1 l2 t-2. ठीक आहे, तर या पद्धतीने हे सेम आलंय. आता अजून काही क्वांटिटीज आहेत, कुठली, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं पण चेक करून पाहूया सेम येतंय की नाही. ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जीसाठी नंबर 11 म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh. g म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. m म्हणजे मास, h म्हणजे हाईट. मग ऍक्सेलरेशन कुठलेही असो त्याचे डायमेन्शन सेम असणार, ग्रॅव्हिटेशनल असो किंवा प्लेन असो. ठीक आहे, मास काय m1, ऍक्सेलरेशनचं काय l1 t-2. ठीक आहे, आणि इंटू h हाईट म्हणजे l1 बरोबर. म्हणजे हे काय होईल, बेस सेम आहे म्हणजे पॉवरची ऍडिशन येईल m1 l2 t-2. म्हणजे तुम्ही तीनही क्वांटिटी जर ऑब्झर्व केल्या, ज्यांचं युनिट जूल आहे त्यांचे सगळ्यांचे डायमेन्शन्स काय आले, सेम. ही बेसिक थिंग तुम्ही काय करायचं या ठिकाणी
लक्षात ठेवायचं. आले लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे. आपण बऱ्याचशा क्वांटिटीचे पाहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये खूप सारे डायमेन्शन्स पाहून झाल्यावरच आपण पुढे जाणार आहे. आणि याचे डाऊट्स तुम्ही मला सेंड करायचे. डायमेन्शन व्यवस्थित पाहून सॉल्व करून. ठीक आहे. तर या पद्धतीने आता पुढची क्वांटिटी येते नंबर आय थिंक 12. प्रेशर. प्रेशर माहिती आहे तुम्हाला सर्वांना. P इज इक्वल टू काय? फोर्स पर युनिट एरिया. बरोबर. फोर्स पर युनिट एरिया. फोर्सचे डायमेन्शन लिहा M1 L1 T-2 अपॉन एरिया म्हणजे काय? L स्क्वेअर. मीटर स्क्वेअर आहे ना, म्हणजेच काय? L स्क्वेअर. हा L वरती जाईल, मायनस होईल, म्हणजेच काय? M1 L1 इंटू L-2. हा वरती जाऊन -2 होईल आणि हा T-2. मग पॉवरची काय होईल? ॲडिशन. 1 + 1 - 2 काय होईल? -1. म्हणजे काय? M1 L-1 T-2. ठीक आहे. तर या पद्धतीने काही प्रेशरचे डायमेन्शन येते. बरोबर. प्रेशरचे युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. ठीक आहे. हे तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी आपले डायमेन्शन आपण फाइंड करू शकतो तरच्या क्वांटिटीचे. ठीक आहे. तर हे बेसिक डायमेन्शन्स मी तुम्हाला काही या ठिकाणी एक्सप्लेन केले. तर याबाबत जर तुम्हाला काही शंका असेल, ठीक आहे, काय असेल, काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा किंवा व्हॉट्सअपच्या सहाय्याने मला तुम्ही कळू शकता. जर तुम्ही व्हिडिओवर जर कॉमेंट्स केल्या तर व्हिडिओ बनवायला त्या ठिकाणी अजून इंटरेस्ट निर्माण होतो. त्याच पुढे जाऊन अजून एक क्वांटिटी बघूया. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे. आता ग्रेडियंट म्हणजे काय? ग्रेडियंट एखाद्या क्वांटिटीचा आपण ग्रेडियंट घेतो ना, म्हणजे त्या क्वांटिटीला आपण डिस्टन्सने डिवाइड करतो. काय करतो? डिस्टन्सने डिवाइड करतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय? व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय? सपोज इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स. व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. ठीक आहे ना. मग तुम्हाला जर प्रेशर ग्रेडियंट सांगितलं तर काय? प्रेशर अपॉन डिस्टन्स. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काय? L1 T-1 अपॉन हे काय? L1. बरोबर. म्हणजे आता याचे डायमेन्शन काय? L1 कॅन्सल डायरेक्टली. ठीक आहे. म्हणजे काय? M0 L0 T-1. हे कसे डायमेन्शन आले? व्हेलॉसिटी ग्रेडियंट. याच पद्धतीने तुम्ही प्रेशर ग्रेडियंट, बाकीच्या ग्रेडियंटसाठी काय करू शकता? डायमेन्शन फाइंड करू शकता. ठीक आहे. तर आता हे बेसिक थिंग्स झाले डायमेन्शन बाबत. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या शंका वाटत असतील तर तुम्ही काय पाठवा. ते 13-14 डायमेन्शन्स मी तुम्हाला सांगितले, ते व्यवस्थित पहा, समजून घ्या. त्याच्या ट्रिक्स काही सांगितल्या, युनिटच्या सहाय्याने सांगितलं, फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सांगितलंय. ठीक आहे. तर ते समजून घ्या आणि त्याबाबत शंका कुशंका विचारायच्यात. ठीक आहे. धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये लाईक आणि कॉमेंट केलं तर अजून इन्स्पायर होऊन प्रोत्साहन भेटतं शिक्षकाला पण. धन्यवाद.